ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज सकाळी 11:20 ठाकरेंच्या राज्यपालांना भेटणार। कायदा सुव्यवस्था राज्यातील मंत्र्यांची प्रकरणांबाबत राज्यपालांना निवेदन देणार। लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। अमित शहा, राजनाथ सिंग, एस जयशंकर मांडणार सरकारची बाजू, तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। वाढदिवशी शुभेच्छा देत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा। आतापर्यंत भाऊ एकत्र यावेत यासाठी उद्धव ठाकरे वारंवार आग्रही। नव्या युतीची नांदी होणार का? चर्चांना जोर। 3री ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार। सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय। एकनाथ खडसेंच्या जावयासह 7 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पोलिसांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी। पार्टीला रेव पार्टी म्हणू नका अशा सरकारी वकिलांना सूचना। जे भाषणात म्हटलं तेच गाण्यात वापरलं। कलेचा वापर करत व्यंगात्मक आणि टीकात्मक पद्धतीनं मतं मांडली। कुणाल कामराचं हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर, मलाच नोटीस का असाही सवाल। भारताचं नाव भारतच राहू द्या, सरसंघचालक मोहन भागवतांच्या सूचना। आपल्याला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनायचंय, भागवतांचं प्रतिपादन। उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीतील अवसनेश्वर मंदिरात जलाभिषेकादरम्यान मोठी दुर्घटना। टीनच्या पत्रा शेडवर विजेची तार पडल्यानंतर चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 29 भाविक जखमी। आज पहिला श्रावणी सोमवार। 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। शुभमन गिल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं इंग्लंड विरुद्धची 4थी कसोटी वाचवली। भारताच्या झुंजार फलंदाजीचं कौतुक, मालिकाही जिवंत। महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख मधला दुसराही गेम ड्रॉ। आज होणाऱ्या टाय ब्रेकरमध्ये होणार जेतेपदावर शिक्कामोर्तब। महाराष्ट्राचं लक्ष दिव्या देशमुखच्या खेळीकडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।